नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या गाड्यांचे सर्व्हिसिंग करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करणाऱ्या राज कोळी यांचा वीज कनेक्शन कर्मचारी अरुण मोरे याने बेकायदेशीररित्या तोडल्याने राज कोळी यांनी अरुण मोरेवर कारवाई करावी या मागणीसाठी नगरपालिका चौकात भर पावसात आंदोलन केले. राज कोळी यांचे सर्व्हिसिंग सेंटर असून त्याचे लाईट बिल 1000 रुपये थकीत होते. यावेळी वीज वितरण कंपनी कर्मचारी अरुण मोरे हे सर्व्हिसिंग सेंटरमध्ये येऊन बिल थकीत असल्याचे सांगत कनेक्शन डांबावरून कट करणार असल्याचे सांगितले. यावेळी राज कोळी यांनी थकीत वीज बिल ऑनलाईन पद्धतीने भरून त्याचे ट्रान्झॅक्शन मोरे यांना दाखवल्यानंतर मोरे यांनी डांबावरून वीज कनेक्शन तोडून टाकले. याबाबत कायदेशीर जाब विचारत असताना अरुण मोरे याने अरेरावी करत स्मार्ट मीटर बसवल्याशिवाय तुझे वीज कनेक्शन सुरू करणार नाही, कोणता वशिला लावायचा तो लाव असा दम देऊन निघून गेला. त्यामुळे राज कोळी यांनी या घटनेचा निषेध करत अरुण मोरे या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी आणि स्मार्ट मीटरला विरोध करत जुन्या मीटरमधून वीज पुरवठा सुरू करावा अशी मागणी करत पेठवडगाव नगरपालिका चौकामध्ये भर पावसामध्ये आंदोलन केले. या आंदोलनामुळे जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सत्वशील जाधव यांच्यासह अनेक शहरवासियांनी या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करत स्मार्ट मीटरला विरोध केला. एमएससीबी न्याय कसा देणार, तर एमएससीबीची नेमकी याबाबत भूमिका काय हे नक्की अगदी तुम्ही आता पावसात उभं राहिलेलं मी बघितलं आणि बघितल्यानंतर रावलं नाही म्हणून मी इथं आलोय. तर राज कोळी मी तुमच्या या जाहीर निषेधाला पण पाठिंबा देतो. जर खरोखरच त्यांनी तसं केलं असेल, स्मार्ट मीटर सक्तीसाठी तुम्हाला जर तुमचं कनेक्शन बंद केलं असेल तर माझा पूर्ण तुम्हाला पाठिंबा राहील आणि या बाबतीत नक्कीच अगदी अधिकाऱ्यांची, संबंधित अधिकाऱ्यांची असू दे, कोणासाठी असते त्याची चर्चा करून मी तुम्हाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करेन. आणि आपण सगळीच आपल्या सगळ्यांच्यावर ही जबाबदारी आहे की स्मार्ट मीटरच्या बाबतीत जर लाईट बिल जास्त येत असेल तर आपण त्याला विरोध करणं गरजेचं आहे. आणि बरेच दिवस झाले याला विरोध चालूच आहे, तरी पण हे मीटर सक्ती का चालू आहे